साता जन्माची पुण्याई बहिणा। रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। तालुका आटपाडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील एका ग्राहकाच्या खात्यावरील 12,700 रुपये डेबिट झालेत। त्या ग्राहकाचे बँक ऑफ इंडियामध्ये कर्जाचं खातं आहे, त्यामुळे त्या ग्राहकाचा गैरसमज झाला की आपल्या कर्जाच्या खात्याला पैसे जमा झाले असतील असा त्याचा समज झाला। त्यामुळे त्याने त्याकडे दुर्लक्ष केले। त्यानंतर 20 मिनिटांनी त्याने चौकशी केली असता ते पैसे बँकेत जमा झाले नसून ते पैसे इतरत्र कुठेतरी गेले होते। त्यानंतर चौकशी केली असता किंवा आलेल्या फोनवर फोन केला असता फोन बंद लागत होता। त्यावेळेला त्या ग्राहकाच्या लक्षात आले की आपली कुणीतरी फसवणूक केली। त्यानंतर त्या ग्राहकाने पोलिसांना हकीकत सांगून पोलिसांनी सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा नोंद केलाय। याबाबत त्या ग्राहकाने बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी जबाबदारी झटकून टाकले व आम्हाला काही माहित नाही अशी उत्तरे दिलीत। तुम्ही सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करा असं सांगितलंय। आपले ग्राहक आहेत, आपण त्यांना समजावून सांगणं आपलं कर्तव्य आहे, गरजेचं आहे असं त्यांना वाटलंच नाही। त्यांनी जबाबदारी झटकून दिली। खात्यावर पैसे गेले कुठे गेले ते बघा, अन्यथा पोलिसांमध्ये तक्रार द्या असे उत्तर देण्यात आले। ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठी बँक म्हटलं तर बँक ऑफ इंडिया आहे आणि या बँकेचा जास्तीत जास्त झरे परिसरातील मान, खटाव व आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील नागरिकांचे व्यवहार येथेच असतात। त्यामुळे अधिकाऱ्यांनी ग्राहकांना योग्य सेवा द्यावी व मार्गदर्शन करावे अशीही मागणी ग्राहकांमधून होत आहे। तालुक्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये एका तक्रारदाराने त्याच्या बँक खात्यातून ऑनलाईन फसवणुकीद्वारे रक्कम काढल्याची तक्रार दाखल केली। त्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत तक्रारदाराची गेलेली रक्कम गोठवण्यात यश मिळवले। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आटपाडी पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना दिलेत। तसेच OTP आणि वैयक्तिक माहिती शेअर करू नका। कोणत्याही परिस्थितीत आपला OTP, बँक खाते क्रमांक, ATM पिन किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नका। बँक कधीही अशी माहिती फोनवर विचारत नाहीत। तसेच अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका। व्हॉट्सअप, जीमेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरून आलेल्या कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा। अशा लिंक्समधून तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर किंवा स्पायवेअर इन्स्टॉल होऊ शकतं, ज्यामुळे तुमची गोपनीय माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो। तसेच अँटीव्हायरस वापरा। आपल्या मोबाईल आणि संगणकामध्ये चांगल्या दर्जाचा अँटीव्हायरस इन्स्टॉल करा। यामुळे तुमचा मोबाईल व्हायरस आणि इतर मालवेअर पासून सुरक्षित राहील आणि तुमची माहिती सुरक्षित राहील। आटपाडी पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे तक्रारदाराचं नुकसान टळलं असून त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। सर्व नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःला आणि आपल्या पैशांना सुरक्षित ठेवावे असे आवाहन आटपाडी पोलिसांनी केले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।